अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा अर्थसंकल्प भारतीयांसाठी भारतीयांकडून केला गेला आहे असं म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक गोष्टी होत्या, पण त्या सर्व गोष्टींमध्ये सर्वात हिट घोषणा ठरली ती म्हणजे 12 लाखांपर्यंत कुठलाही कर नाही, हीच. या घोषणेने संपूर्ण देशात एकाच वेळी आनंदाचे, जल्लोषाचे आणि त्याच वेळी संभ्रमाचे वातावरण पसरले. खरं बघायला गेलं तर ही संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर घोषणा ठरणार आहे. नेमकं यातून साध्य काय होणार आहे? हा नक्की गेम आहे काय? आणि सर्वात महत्वाचं, मध्यम वर्गाला ह्याचं काय महत्व आहे, हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन आलेखसह महा MTV मध्ये आपलं स्वागत करतो. पहिले आपण बघू हा नक्की विषय आहे काय. भारत सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे 12 लाख रुपयांपर्यंत कुठलाही कर असणार नाही. हे बघितल्यावर आपल्याला आनंदच होईल. पण ही सूट सरसकट मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. मग नेमकं कोणाला ही सूट मिळणार आहे हेही बघणं महत्वाचं आहे. तर जे नोकरदार आपला आयकर भरताना ज्या काही कर वाचवण्याच्या सवलती वापरून कर वजावट घेत होते, अशा लोकांना ही 0 कराची सवलत लागू होणार नाही. उदाहरणार्थ, आपल्या कररचनेत तुम्ही गृहकर्ज घेतले, विमा योजनेचा हप्ता भरत असाल किंवा अशा काही सरकारी योजना ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने आयकरात सवलत मिळते, अशा गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि त्यासाठीची रक्कम आपल्याला करमुक्त होत असेल, तर आपल्याला ही सवलत घेता येणार नाही. अजून सोपे सांगायचे तर आपल्याला गृहकर्जासाठी आपण भरणार असलेली वर्षभराची एकूण रक्कम ही करमुक्त असायची. आता नवीन कर रचनेनुसार अशी कुठलीही सवलत घ्यायची गरजच भासणार नाही, कारण सरकारने आधीच 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलंय. आता महिन्याला 1 लाख कमवणारी व्यक्ती सुद्धा कुठलाही टॅक्स भरणार नाही. तज्ज्ञांच्या मते भारत सरकारने ही केलेली खूप मोठी गेम चेंजर गोष्ट आहे आणि याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय मध्यम वर्गाला दिलेला हा सर्वात मोठा दिलासाच आहे असंच सर्वांचं मत आहे. वाढती महागाई, त्यामुळे वाढलेला एकूणच खर्च, यातून मध्यमवर्गीयांची महिन्याचा खर्च भागवताना सुद्धा तारांबळ उडायची. आता त्या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. मासिक घरभाड्यांसारख्या गोष्टींनाही या अर्थसंकल्पात जादा सूट मिळाल्यामुळे तोही एक दिलासा या वर्गाला मिळणार आहे. पुढे उच्च मध्यम वर्गीयांसाठी, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 12 लाखांच्या वर आहे, त्यांच्यावरचेही कराचे ओझे या नवीन रचनेमध्ये कमी होणार आहे. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने ज्येष्ठ नागरिकांनाही आकर्षणारी TDS ची मर्यादा वाढवल्याने या गोष्टींचा उपयोग या वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आता नवीन कर रचनेनुसार 12,75,000 उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींनाही सवलतीसह 0 कर भरावा लागणार. आता या पुढचा मुद्दा म्हणजे रोजगार निर्मितीचा. या कर सवलतीचा अजून एक फायदा म्हणजे रोजगार निर्मितीत होणारी वाढ. या कर सवलतीचा सर्वात जास्त फायदा हा रोजगार निर्मितीसाठी होणार आहे असं म्हटलं जात आहे. याचं सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कर सवलतीमुळे मध्यमवर्गीयांच्या हातात जास्त पैसे शिल्लक राहतील आणि त्यामुळे त्यांना खर्च करण्यासाठी जास्त पैसा उपलब्ध राहील. भारतीय बाजारात यामुळे मागणीला चालना मिळेल आणि या मागणीमुळे बाजारातील खाजगी कंपन्यांकडून गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळेल. या सगळ्यातूनच रोजगार वाढीलाही चालना मिळेल, असं एक सायकल याच्यातनं घडणार आहे असं सरकारचं अपेक्षा आहे. जागतिक पातळीवर अजूनही फार काही आलबेल नाही, त्यामुळे जागतिक अर्थकारणही फार काही सावरलेलं नाही. त्यामुळे भारतीय खाजगी उद्योगाकडून सातत्याने कर कमी करण्याची मागणी केली जात होती. त्यातून देशातील मध्यम वर्गाकडून होणारा खर्च वाढेल आणि मागणी वाढेल अशी अपेक्षा होती. यातून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि जागतिक संकटाच्या काळातही आपण आपली अर्थव्यवस्था शाबूत ठेवू शकू अशी अपेक्षा होती. नवीन व्यवस्थेमुळे ही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. भारताची देशांतर्गत बाजारपेठ येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने सशक्त होऊ शकणार आहे या सवलतीमुळे. भारतीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांची हाक ऐकल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने भारताच्या प्रगतीचे इंजिन हे मध्यम वर्गच आहे. त्यामुळे या मध्यम वर्गाला सशक्त करणे हाच भारताला विकसित करण्याचा मार्ग आहे आणि सरकारचं धोरणही तसंच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा MTV ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.